नवरा बायकोमध्ये नेहमीच घरगुती भांडण होत असतात. अशामध्ये बायको रुसून तिच्या मामाच्या घरी गेली. रागामध्ये माजी सैनिकाने असं काही कृत्य केलं की त्याच्या ह्या वागणुकीमुळे आजूबाजूचे आणि परिसरातली सगळेच लोक भयभीत झाले. नक्की प्रकरण काय आहे तेच आपण पाहणार आहात. यवतमाळमधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवरा बायकोचं नेहमीच वाद व्हायचं. त्याच्यात नवरा माजी सैनिक, त्यामुळे घरातील भांडण झालं की तो बायकोला समजवण्याचा प्रयत्न करायचा. मात्र वाद खूपच विकोपाला गेला. अशातच बायकोचा मामा त्याच गावी राहत होता, नवऱ्याच्या घराशेजारी. त्यावेळेस बायको रागाच्या भरात आपल्या मामाच्या घरी निघून गेली. नवरा तिला शोधत होता. संजय राठोड असं त्या माजी सैनिकाचं नाव. रागाच्या भरात त्याने घरातील अगदी परवानाधारक बंदूक काढली आणि जाऊन थेट मामाच्या घरासमोर एक हवेमध्ये गोळीबार केला, तर दुसरी गोळी त्याने जमिनीवर झाडली. हे प्रकरण झाल्यानंतर आजूबाजूचे आणि शेजापाजारचे खूपच भयभीत झाले. अगदी बायकोसुद्धा घाबरली. तिने त्याच अवस्थेत पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मात्र नवरा बायकोच्या भांडणात कोणतंही टोकाचं पाऊल घेण्याआधी 100 वेळा विचार करणं खूपच गरजेचं असतं. पत्नीने सरळ नेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीकडील परवानधारक बंदूक जप्त केली. तसेच संजय राठोड यांची चौकशी करण्यासाठी ताबडतोब बैठक बोलवली आहे. या प्रकरणी नेल पोलीस तपास करत असून माजी सैनिक असून असं गैरवर्तन करणं कितपत योग्य आहे हे तुम्हीच आता सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.